शशिकला किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी अंडा कढी बनवते। त्याविषयी मी अंडा मसाला बनवला होता। आज थोडी पातळ ग्रेव्हीची अंडा कढी। मी ते 4 अंडी उकडून घेतलेली आहेत। आता मी थोडी फ्राय करून घेते। थोडंसं तेल टाकायचं आपल्याला, अगदी थोडंसं, अगदी थोडंसं, थोडंसं तेल टाकलंय। अंड्याला आपल्याला थोडंसं अशा चिरा पाडायचे। मी सुरी लावत नाही, मी ह्या चमच्यानेच पाडते। बघा असे हे आपल्याला असे भाग करून घेते। बघा आपणच ओपन होणार। मी सगळ्या बाजूनी जरा करून घेते, 2 भाग करत नाही, थोडी चिरा पाडून घेते म्हणजे आतमध्ये मसाला जाऊ शकतो। असे तुम्हाला पाहिजे तसे आपल्याला ह्याला चीर पाडायची। इथे मी आता हे ठेवले, पॅन ठेवलंय। थोडंसं आपल्याला याला फ्राय करायचं। हळद, मसाला जळू नये म्हणून आपल्याला पटकन टाकायचं। 2 मिनिटं मी आता फक्त याला हे करते। गॅस मीडियम ठेवलाय। गॅस मोठा झाला म्हणून थोडंसं हे झालं टाकलंय। त्याला चांगलं आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे 2 मिनिटं। हे बघा चांगलं एका बाजूने हे असं ब्राऊन झालं आहे। याला मसाले चांगले लागतात। थोडंसं मीठ। आता मिरची हे बघा ह्या बाजूने ब्राऊन झालेले आहे। बघा तर मी हे काढते। जास्त पण आपल्याला त्याला फ्राय नाही करायचं, थोडंसं ब्राऊन व्हायला, त्याचा कलर बदली व्हायला द्यायचं आहे। बघा याचा असा ब्राऊन झालेला आहे। जशी मी अंडीचे 2 भाग केलेले आणि त्याची मी ग्रेव्ही बनवलेली। अंडा मसाला, तवा मसाला कसा करतो तसा, पण मी तव्यामध्ये नव्हतं केलं, कढईमध्ये केलेलं। आणि आज मी कढी बनवणार आहे। म्हणजे त्याच पॅनमध्ये मी तेल टाकते। दोन कांदे घेते, चांगले त्याला फ्राय करायचे आणि त्याला मऊ करायचं आहे कांद्याला। तिथे मी कांदे फ्राय होईपर्यंत ते 2 टोमॅटोची प्युरी केलेली आहे आणि हे हिरवं वाटण केलंय, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर। याच्यात दुसरा मसाला कोणताच घालणार नाही। घट्टपणा काय करायचं ते नंतर मी सांगते। थोडं पाणी सोडू नये म्हणून घट्टपणाला आपल्याला थोडंसं काहीतरी असं घालावं लागेल। आपण काय कोणतं कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं नाहीये। आपला कांदा चांगला असा हे झालेला आहे, लाल झालेला आहे। मी आता हे हिरवं वाटण टाकते। अरे देवा माझं पडलं, थोडंसं वाटण माझं पडलं। मी घेते चमच्यामध्ये। आपल्याला हिरवं वाटण अगदी मस्त परतून घ्यायचं। आता कच्चेपणा आपल्याला पूर्ण घालवायचं। एक टोमॅटोचं चांगले 2 टोमॅटो मी घेतलेले आहेत, कारण काय आपल्याला ग्रेव्हीला थोडा घट्टपणा आला पाहिजे। आपल्याला हे चांगलं सगळं दोन्ही कच्चे आहेत, आपल्याला चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। एकदम छान परतून घ्यायचं। हिरवं वाटाणे टोमॅटोचं चांगलं आपल्याला चांगलं परतून घेतलेलं आहे। आता आपण मसाले घालूया। हळद, आणि हा माझा मालवणी मसाला, दुसरे काहीच मसाले घालणार नाही मी। तिखट पाहिजे तेवढं आपण घालायचं। याला चांगलं असं परतून द्यायचं। गॅस माझा मीडियमच आहे।
हा मसाला जरा आपण बाजूला करून मी ते ना 1 टेबलस्पून, छोटा टेबलस्पून बेसन घेतलंय. आता मी ते ना थोडंसं याच्यामध्ये परतून घेते, कारण काय आपल्याला कढीला असं पाणी सुटू नये. एक बाजूला अंडा आणि एक बाजूला आपलं हे पाणी रस्सा असं होऊ नये म्हणून थोडंसं आपलं बेसन आपल्याला घालायला लावायचं आहे. मी याच्यामध्येच असं भाजून घेते मस्त आणि आपल्याला मिक्स करायचं आहे. बघा ह्यामध्येच मी भाजून घेतलं. कच्चं घातलं तर त्याचा कच्च्याला वास येईल म्हणून मी असं भाजून घेतलं. तर मी सगळ्यात मिसळते. गॅस मी बारीक केलेला आहे. हा मसाला करपू नये. आता मी एक टोमॅटोचं पाणी आहे ना जराच याच्यात टाकते, आपला मसाला करपू नये म्हणून. आपल्या बेसननी ना जाडसरपणा येतो, म्हणजे आपल्याला पाणी सोडणार नाही. आणि बेसन नसेल, माझ्याकडे दही नाही म्हणून दही पण फेटून घातला तरी चालेल, पण माझ्या दही नाही म्हणून मी बेसन घातले. आता मला ह्याला मसाल्याला चांगला तेल सुटेपर्यंत मी झाकण ठेवणार आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला असंच ठेवणार आहे. तोपर्यंत मी ते गरम पाणी गरम करत ठेवतो. त्याला आपण चांगलं झाकण घालून मी थोडंसं याला मसाला शिजायला देते. हे बघा चांगला मसाला मी तेल सुटायला म्हणजे असं शिजायला दिलं आहे. बघा आपल्या मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. ते पण मी गरम पाणी घालणार आहे. गरम पाणी घातलं की चांगलं त्याला कलर पण येतो आणि त्याला तेल पण चांगलं सुटतं. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला मसाला अंडा नाही करायचा, आपल्याला कढी करायची. मी अजूनही पाणी घालणार आहे, पण मी तोपर्यंत अंडी सोडते मसाल्यामध्ये. अंडी सोडायचे. अजून मी मीठ घातलेलं नाही, तर अंड्याला फक्त लावलेलं आहे. आणि मी याला मीठ लावून घालते जेवढं आपल्याला चवीप्रमाणे, कारण अंड्याला आपल्याला पहिलं मीठ घातलेलं आहे. मी परत झाकण ठेवते. अगदी 2 मिनिटं ठेवणार आहे. मस्त असं आपल्याला झालेलं आहे. तरी पण आपल्याला अंडा मसाला नको आहे, कढी पाहिजे म्हणून मी थोडं अजून पाणी घालणार आहे. अंडी बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. आपल्याला वाटतं पातळ होईल, पण नाही, बेसनमुळे आपल्याला पातळ होणार नाही. बेसन किंवा दही घातला फेटून तरी चालेल, ताजं दही, आंबट नको. आणि दही नव्हतं म्हणून मी बेसन घातलं. अशी मस्त अशी कढी आपली तयार झालेली आहे. हे बघ अशी मी त्याला टाचावा द्यायचा, कारण काय मी सुरीने केलं नाही, कारण काय मला सुरी अंड्यामध्ये घालायची नव्हती. त्याचा मसाला चम्मच वेगळा आहे म्हणून तो घातलेला आहे. त्याच्यामध्ये मसाला मुरेल चांगला. आणि वरून कोथिंबीर घालते. हे कसं आपल्याला अंडा कढी केली ना की डाळ नको किंवा भाजी नको, दोन्ही भागू शकता. मी थोडं अजून पाणी घालणार आहे, तोपर्यंत एक उकळी काढते तिला, बघते किती होते. तर नाही तर मी गरम पाणी परत घालायचं. आपल्याला परत पाणी घालायचं असतं ना, म्हणून थंड पाणी नाही घालायचं. इकडे गरम पाणी करून ठेवायचं आणि ते पाणी घालायचं, म्हणजे पदार्थाची चव बिघडत नाही. म्हणून आपल्याला गरम पाणी आधीच करून ठेवायचं. आणि आपण आपल्या गरजेनुसार आपण पाणी घालत असतो, म्हणून आपल्याला गरम पाणी करायचं आहे. हे बघा आपली अंडा कढी अशी तयार झालेली आहे आता मस्तपैकी. आणि थोडीशी मला ना असं घट्ट वाटते, म्हणजे आपल्याला म्हणून थोडंसं मी पाणी घालते. ही माझी अंडा कढी ना 3 माणसांसाठी आहे, तर मी ती 4 अंडी घातलीत बस. पहिला असा मसाला आहे बघा, अशी छान असा झालेला आहे.
तर आपल्याला एकच उकळी काढायची आणि पाणी पण घालायचं नाही. एक उकळी येऊ दे तिला. म्हणजे अंडा कढी कशी वाटली मला सांगा कमेंट करून. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मग असेच आपले घरगुती व्हिडिओ बघत बसा. हे बघा अशी मस्त अंडा कढी आपली तयार झालेली आहे, चमचमीत. अशी कोणतंही वाटण न घालता, टोमॅटोची प्युरी आणि हिरवं वाटण, बस. कांदा खोबऱ्याचं वाटण जरा पण मी वापरलेलं नाही. चला असं मी आता हे ठेवते अशीच. आणि कशी वाटली ती मला नक्की सांगा. चला बाय बाय.